प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार. आज की दिन 30 जून 2026 मंगळवार. स्वतःला नम्र करा. त्यांचा अपमान झाला तेव्हा त्याने प्रत्युत्तरात अपमान केला नाही. त्याने दुःख सोसले तेव्हा धमकी दिली नाही, पण न्यायाने न्याय करणाऱ्याकडे स्वतःला सोपवले. पहिली पत्र 2 अध्याय 23 वचन. एक वृद्ध स्त्री चर्चमध्ये नेहमी अशी प्रार्थना करायची, प्रभू मी फक्त एक किडा आणि कीटक आहे. प्रभू मी धूळ आहे, अशुद्ध धूळ. एक तरुण तिची थट्टा करत म्हणाला, आजी तुम्ही खरंच किडा आहेत का? तर आठवड्याला हीच प्रार्थना करता, ही खरी प्रार्थना आहे की फक्त शब्द? ती वृद्ध स्त्री खूप रागावली. तू मला आजी म्हणालास? मी इतकी म्हातारी आहे काय? माझी थट्टा करतोस काय? ती चिडून म्हणाली. तो तरुण आणखी चिडवत म्हणाला, आजी तुम्ही किडा किंवा कीटक नाही, आणि तुम्ही साप आहेत, फुटकर करणार साप. हे ऐकून सर्वजण हसू लागले. किडा आणि साप दोघेही जमिनीवर राहतात, पण त्यांच्यात मोठा फरक आहे. किडा फुटकार करत नाही, पण साप फुटकर करतो, तेव्हा भीतीदायक आवाज करतो आणि इतरांना घाबरवतो. किडा मात्र शांतपणे नम्रतेने पुढे सरकत राहतो. त्यांच्यावर पाय पडला तरी तो आवाज करत नाही. तो चिरडला केला तरी तोंड उघडता नाही. त्यांच्यात राग, चिडचिड किंवा सूटपावना नसते. आपल्या परिपूर्ण आदर्श असलेल्या जीसस ख्रिस्टकडे बघा. क्रूसाची पायथ्याशी तो किती शांत राहिला. बायबल म्हणते, त्यांच्यावर अत्याचार झाला, तो दुःख भोगला तरी त्याने आपले तोंड उघडले नाही. तो कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या कोकराप्रमाणे आणि लोकर कापणाऱ्या समोर गप्प राहणाऱ्या मेंढीप्रमाणे होता. त्याने आपले तोंड उघडले नाही. येसाया 53 अध्याय 7 वचन. जेव्हा कोणी तुम्हाला चिडवते किंवा राग आणते, तेव्हा आपल्या प्रभू येशू ख्रिस्तांची आठवण करा. लोक त्याला क्रूसावर हिलत असतानाही त्याने कठोर किंवा रागीट शब्द बोलले नाहीत. त्याऐवजी तो प्रार्थना करत म्हणाला, पित्या याने क्षमा कर. क्रूसावरील बहुतेक यातना दरम्यान तो शांत राहिला. न्याय नाकारला गेला तरी त्याने स्वतःची हक्कासाठी वाद काढला नाही. तुमचा राग आणि चिडचिड क्रूसावर खिळून टाका. त्याने तुमच्यामध्ये वर येऊ देऊ नका. बायबल म्हणते, जे ख्रिस्तांची आहेत त्यांनी आपल्या वासनासह आणि इच्छासह देगाला वसंतभावर केलेले आहे. जर आपण आत्म्याने जगत असू तर आत्म्याप्रमाणे चालूया. आपण अहंकारी होऊ नये, एकमेकांना चितावू नये किंवा मत्सर करू नये. गलतीकर 5 अध्याय 24 वचन ते 26 वचन. देवाचे लेकरांनो, कधीकधी सापासारखा स्वभाव तुमच्यामध्ये वर येण्याचे प्रयत्न करेल. जेव्हा असे होईल तेव्हा प्रभू येशूची आठवण करा आणि किड्यासारखे नम्र द्या. पुढील चिंतनासाठी वचन. ख्रिस्त येशूमध्ये जे मन होते तेच मन तुमच्या मध्ये असू द्या. फिलिपियर 2 अध्याय 5 वचन. आजचे बायबल वाचन सकाळ आयु 17 अध्याय 18 अध्याय 19 अध्याय. संध्याकाळ प्रसिद्धाची कृत्ये 10 अध्याय 1 ते 23 वचन. धन्यवाद.